जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी शहरातील नागरिकांनी 14 जून रोजी ठिय्या आंदोलन केले। मागील वर्षी 22 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने घरातील मालमत्ता पुरात वाहून गेली। स्थानिक नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे बेघर झालेल्या नागरिकांना गेल्या 11 महिन्यांपासून कोणतीही मदत तसेच नदी काठाने संरक्षक भिंत बांधण्याची कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही। त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत। येथील अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक मोबदला देणे, घराची सुविधा उपलब्ध करणे, नदीला संरक्षण भिंत बांधकाम करून खोलीकरण करणे तसेच सध्या पावसाळा सुरू झाला असून पुरामुळे जीवितहानी टाळण्याकरिता नदीला संरक्षण भिंत बांधण्यात यावी व नदीचे खोलीकरण करण्याची मागणी आंदोलनकर्त्या नागरिकांच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ता अशफाक देशमुख, जुनेद शेख यांच्यासह इतर स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता हर्षद इकबाल, जळगाव।